30 जूनपर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफी, बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना, सहकार विभागाकडून पोर्टल बनविण्याचे काम सुरू. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. त्यानुषंगाने सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती मागविली आहे. 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची व चालू बाकीदारांच्या माहितीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही तारीख निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील 1,33,44,209 शेतकऱ्यांना बँकांनी 3.25 लाख कोटींचे कर्जवाटप केले. त्यातील 24,73,566 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील 35,477 कोटी रुपयांचे कर्ज मुदतीत भरलेच नाही. त्यामुळे तेवढे शेतकरी आता थकबाकीदार झाले आहेत. राज्य सरकारने 2017 मध्ये शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांची तर 2019 मध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली. मात्र अर्धवट कर्जमाफीमुळे ज्या शेतकऱ्यांना तेवढी रक्कम देखील भरणे अशक्य होते, त्यांना लाभ घेता आला नाही. त्यानंतर दुष्काळ, अतिवृष्टी, महापुरामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा होईल, अशी कर्जमाफी देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी सरकारने नेमलेली समिती कर्जमाफीसाठी पात्र कोण, याचे निकष निश्चित करणार आहे. त्यासाठी सहकार व कृषी विभागाचे आयुक्तांचीही मदत घेतली जात आहे. सतत थकबाकीदार झालेले व आतापर्यंत कधीही थकबाकीत न गेलेले शेतकरी, दोघांचीही पीकपद्धती, या सर्व बाबींचा अभ्यास करून समिती 10 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहेत. अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला